राज्य विधानसभा चुनाव में बड़े पैमाने पर धांधली हुई है, ऐसा आरोप कांग्रेस के सांसद राहुल गांधी ने बीते दिनों लगाया था। और वहीं इस संबंध में जांच की जाए, इसको लेकर पूरे राज्य भर में मशाल मोर्चे का आयोजन किया गया है। इसी पार्श्वभूमि पर आज गढ़चिरौली में प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल के नेतृत्व में एक भव्य मशाल मोर्चा तथा किसान न्याय पदयात्रा निकाली गई। तो आइए देखते हैं ये खबर। विधानसभा चुनाव में बड़े पैमाने पर धांधली किए जाने का आरोप कांग्रेस की ओर से लगाया गया है और इस संबंध में जांच करें, इस मांग को लेकर कांग्रेस पार्टी की ओर से आज से राज्य भर में मशाल मोर्चा निकाला जा रहा है। इसी पार्श्वभूमि पर गढ़चिरौली में कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल के नेतृत्व में मशाल मोर्चा तथा किसान न्याय पदयात्रा निकाली गई। इस मौके पर विधिमंडल कांग्रेस पार्टी के नेता विधायक विजय वडेट्टीवार, सांसद नामदेव किरसान, सांसद प्रतिभा धानोरकर, एआईसीसी के सचिव तथा सह प्रभारी कुणाल चौधरी, पूर्व मंत्री अनीस अहमद, विधायक अभिजीत वंजारी, पूर्व विधायक सुभाष दोटे, गढ़चिरौली कांग्रेस कमेटी के अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाड़े के साथ बड़ी संख्या में कांग्रेस के पदाधिकारी तथा कार्यकर्ता उपस्थित थे और यह मोर्चा शहर के मुख्य मार्गों से होकर गुजरा, जिसमें बड़ी संख्या में नागरिक भी सहभागी हुए। तो आइए सुनते हैं इस मोर्चे को लेकर विधायक विजय वडेट्टीवार ने मीडिया प्रतिनिधियों के साथ बातचीत करते हुए क्या कहा। नाही, शेतकरी या जिल्ह्यातील भूमिपुत्र, बेरोजगार आणि एकूणच ज्या निवडणुका झाल्या त्या सगळ्या 8-10 विषयाला घेऊन आम्ही आज काँग्रेसतर्फे मोर्चा आणि पदयात्रा काढली गेली। यामध्ये मुख्य करून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा विषय होता। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा केली गेली, जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध सांगितलं, छाती फाटेपर्यंत आणि गळा कोरडापर्यंत ओरडलेत आम्ही कर्जमुक्ती देतो म्हणून। मग सरकार का गुमजाव केलाय? बोनस नाही 8 महिन्यापासून धानाचा बोनस जाहीर केला, पण अजूनही 8-9 महिने झालेत, बोनस मिळत नाही, कर्जमाफीचा पत्ता नाही। त्या शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्ज मिळत नाही मागची थकबाकी म्हणून, त्यांनी शेती कशी करायची? आणि अजूनही रब्बी पिकांचं जे नुकसान झालं अवेळी पावसामुळे, अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे, त्या धान उत्पादक शेतकऱ्यांना किंवा भाजीपाला शेतकऱ्यांना अद्याप त्यांचा सर्वे होऊन प्रस्ताव सुद्धा सरकारकडे गेला नाही। एवढं निर्दयी सरकार कसं असू शकतं? ही आमची भूमिका आणि त्यासाठी या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, कर्जमाफी झाली पाहिजे, त्यांचं बोनसचे पैसे तुम्ही घोषणा केलेले बोनस मिळाला पाहिजेत आणि धानाला जे 69 रुपये फक्त तुम्ही एमएसपी वाढवली, ती किमान 300-400 रुपये तरी वाढवायला पाहिजे। काय होणार आहे 69 रुपयांनी? महागाई वाढते, त्या दरामध्ये ज्या पद्धतीनं वाढते त्याला धरून जे काही आता पेस्टिसाइडचे दर वाढलेत, खतांचे दर वाढलेत, मजुरी वाढली आणि हे सगळ्या गोष्टी वाढल्यानंतर डिझेलचे दर वाढलेत, तुम्ही 69 रुपये त्यांच्या तोंडाला का पाणी पुसता? शेतकऱ्यांच्या का फसवणूक करताय? हा आमचा प्रश्न होता। खरीप रब्बी पिकाच्या जोने धान खरेदी केले जात नाही, ती धान उत्पादक शेतकरी आज रडतोय, कारण प्रचंड नुकसान त्याचं त्या ठिकाणी झालेलं आहे। आणि याबरोबर स्थानिक रोजगारामध्ये, आपल्या उद्योगामध्ये 80% लोकांना रोजगार द्या, बाहेरच्या लोकांना भरू नका, ही स्पष्ट भूमिका आमची आहे। रोजगाराला बघा, उद्योगाला आमचा विरोध नाही, पण त्या उद्योगामध्ये स्थानिकांचा फायदा झाला पाहिजे, नाहीतर निर्वासित होतील। मुंबई बाहेर मराठी माणूस फेकला गेला, आता आमच्या अध्यक्षांनी सांगितलं त्याप्रमाणे इथला स्थानिक माणूस बाहेर फेकला जाईल आणि ही गडचिरोली ही परप्रांतीयाची होईल। मग इथला स्थानिक जो काही संस्कृती आहे, संस्कार आहे, इथला माणूस आहे, त्याच्यावर त्याचा जो हक्क आहे तो डावलण्याचं पाप होईल। त्यामुळे त्या ठिकाणी कुठल्याही उद्योगात 80% कंपल्सरी भरा आणि आणि त्या माणसाला काम द्या, ही त्यामागची भूमिका आहे। आणि शेतकऱ्याला शेत जमिनी घेत असताना त्याची नोकरी आणि तरी त्याला योग्य मोबदला, या संदर्भातला आजचा हा मोर्चा होता। त्याबरोबरच ज्या जगलेरी करून, बेमानी करून या सरकारने निवडणुका लढल्या, म्हणजे निवडणुकीत विजय मिळवला, त्यावर राहुलजींनी जी भूमिका मांडली त्यावरही आमचा आज निषेध होता। खरं तर हे सरकार असंवैधानिकपणे त्या खुर्चीवर बसलेलं आहे। असं होऊ शकत नाही की ज्या पद्धतीनं राहुल गांधींचा लेख आता आहे त्यावर बोलायला पुन्हा 5 मिनिट लागतील, पण मी एवढं एकच सांगेल की निवडणुकीच्या मध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एवढी मतं वाढलीत कशी? आणि 6 वाजतानंतर ज्या मतांची वाढ झाली आणि विधानसभेमध्ये आणि लोकसभेच्या मध्ये 5 वर्षामध्ये वाढलेली मतं आणि 5 महिन्यात वाढलेली मतं, हे होऊच शकत नाही। याचा अर्थ स्पष्ट आहे की हे सरकार बेमानी करून सत्तेवर आलेले सरकार आहे। जैसा कि आज दोपहर को अहमदाबाद से लंदन को जाने वाले एयर इंडिया का विमान जो दुर्घटनाग्रस्त हो गया था, उसको लेकर कांग्रेस की ओर से गहरी संवेदना प्रकट की गई है और जिसके चलते महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी ने 2